नमस्कार. पुढचा पॉइंट आहे न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग. आता इथे पण आपण एक इक्वेशनच फॉर्म करणार आहोत, कूलिंगचं इक्वेशन फॉर्म करणार आहोत. अर्थात रेट ऑफ चेंज हा कन्सेप्ट येणार आहे. रेट ऑफ चेंज म्हटलं म्हणजे रेट ऑफ चेंजचं मिनिंगच डेरिव्हेटिव्ह आहे. सो डेरिव्हेटिव्ह येणार आणि मग अल्जेब्राइक इक्वेशन फॉर्म करायचं म्हणजे इंटिग्रेशन येणार वगैरे ते सगळं येणार आहे. सो ते प्रपोर्शनल कशाला आहे ते आपण इथे बघतोय. जसं आपण पॉप्युलेशन ग्रोथ आणि डीके मध्ये कसं प्रपोर्शनल होतं ते बघितलं होतं, तशा पद्धतीने ॲट टाइम टी इज इक्वल टू 0 जर इनिशियली एखाद्या त्या ऑब्जेक्टचं काही टेम्परेचर असेल तर ते कूल होताना म्हणजे टाइम जसा इन्क्रीज होत जाईल तसा तो ऑब्जेक्ट कूल होत जाणार आहे. म्हणजे अर्थात रिव्हर्स प्रोसेस म्हणजे निगेटिव्ह साईन इथे येणार आहे डीके सारखं. सो जसा टाइम इन्क्रीज होत जाईल तशी ती बॉडी कूल होत जाणार आहे. सो त्या कूलिंगचा रेट काय असणार आहे, तो कशाला प्रपोर्शनल आहे वगैरे ते आपल्याला बघायचं आहे. आता जसं डायरेक्टली प्रपोर्शनल टू पॉप्युलेशन होतं पॉप्युलेशन ग्रोथमध्ये, तशा फॉर्मॅटमध्ये थोडंसं येणार आहे. पण इथे टेम्परेचर हा कन्सेप्ट घेताना सराउंडिंगचा पण विचार करायला लागतो. म्हणजे एखादी बॉडी असेल तर तिचं टेम्परेचर हे सराउंडिंगवर डिपेंड असतं, त्यामुळे सराउंडिंगचं टेम्परेचर हे मायनस करावं लागतं आणि मग जे रिमेनिंग जो नंबर राहील तो नंबर म्हणजे त्या बॉडीचं टेम्परेचर असं ते कन्सिडर केलं जातं. सो एखादा तुम्ही काहीतरी असा एक फ्लास्क घेतला, त्याच्यात सोल्युशन टाकलं आणि त्या सोल्युशनचं टेम्परेचर काहीतरी 10 डिग्री सेल्सिअस असेल आणि त्या ऑब्जेक्टचं टेम्परेचर सपोज 50 डिग्री सेल्सिअस असेल, तर ॲक्च्युअली त्या ऑब्जेक्टचं टेम्परेचर आपण काय कन्सिडर करणार, तर 50 - 10 मीन्स 40 डिग्री सेल्सिअस. सो कन्सेप्ट लक्षात आला तर सराउंडिंग टेम्परेचर असतं ते त्याच्यातून मायनस करावं लागतं. सो रेट ऑफ चेंज पण असाच प्रपोर्शनल असणार आहे. सो डायरेक्टली प्रपोर्शनल टू हीट और डायरेक्टली प्रपोर्शनल टू कूलिंग असं नसणार आहे तिथे. सो तो रेट ऑफ चेंज असेल तो डायरेक्टली प्रपोर्शनल असेल, पण ह्या डिफरन्सला डायरेक्टली प्रपोर्शनल असणार आहे. तो डिफरन्स कुठला आहे, तर सराउंडिंगचं टेम्परेचर मायनस करावं लागतं त्याच्यातून आणि मगच तो त्याला प्रपोर्शनल असेल. सो आपण हे कन्सिडर करूया. सपोज थीटा हे टेम्परेचर आहे त्या बॉडीचं ॲट दॅट टाइम, म्हणजे टाइम टी ला आहे. थीटा इज टेम्परेचर ऑफ दॅट बॉडी ॲट टाइम टी. ह्या टी या टाइमसाठी थीटा आहे त्याचं त्या बॉडीचं टेम्परेचर आहे आणि थीटा 0 असं आपण घेऊया ज्याचं सराउंडिंगचं आजूबाजूचं. म्हणजे मग ते काही सोल्युशन असेल किंवा रूम टेम्परेचर रूममध्ये ठेवलेला असेल तो ऑब्जेक्ट, रूम टेम्परेचर असेल व्हॉटेवर, कुठल्या सराउंडिंगमध्ये तो ऑब्जेक्ट ठेवला आहे त्याचं जे काही टेम्परेचर असेल ते. थीटा 0 इज टेम्परेचर ऑफ सराउंडिंग ॲट टाइम टी. त्या टाइमला त्या सराउंडिंगचं टेम्परेचर काय असेल ते. देन हा जो रेट ऑफ चेंज आहे मीन्स डी थीटा बाय डी टी, अर्थात टाइमशी रिलेटेड असणार ना, इंडिपेंडेंट व्हेरिएबल ऑलवेज टी टाइम. सो डी थीटा बाय डी टी हा प्रपोर्शनल असतो, डायरेक्ट थीटाला नाही तर थीटा मायनस थीटा 0 ला प्रपोर्शनल असतो. थीटा मायनस थीटा 0 कारण कन्सिडर करतानाच बॉडी टेम्परेचर आहे टेम्परेचर मायनस सराउंडिंग टेम्परेचर असंच कन्सिडर केलं जातं. सो ह्या डिफरन्सला हा डायरेक्टली प्रपोर्शनल असणार आहे. पण ॲज टाइम इन्क्रीजेस बॉडी कूल होत जाते, म्हणजे निगेटिव्ह येणार आहे तो, म्हणजे डीके सारखं येणार आहे. जर आपण कॉन्स्टंट घेऊ प्रपोर्शनल कॉन्स्टंट तो निगेटिव्ह घ्यायला लागेल. सो दॅट इम्प्लाइज डी थीटा अपॉन डी टी इज इक्वल टू मायनस के इंटू थीटा मायनस थीटा 0. पण हे जे इक्वेशन आहे ते डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म मधलं आहे, आपल्याला अल्जेब्राइक इक्वेशन हवं आहे. त्यामुळे आपण अर्थात डिफरन्शियल इक्वेशन हा कन्सेप्ट यूज करून हे सॉल्व्ह करणार आहोत. नेहमी सारखं सेपरेट करायचे, सगळे व्हेरिएबल सेपरेट करायचे, इंटिग्रेशन घ्यायचं आणि ते जे काही इक्वेशन असेल ते फॉर्म करायचं. सो दॅट इम्प्लाइज डी थीटा अपॉन थीटा मायनस थीटा 0 इज इक्वल टू मायनस के डी टी. देन इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड, दोन्हीकडे इंटिग्रेशन घेतलं की ह्याचा येणार. हा थीटा 0 सराउंडिंग टेम्परेचर आहे, कॉन्स्टंट आहे, त्यामुळे लिनियर इक्वेशन सारखं आलं. त्यामुळे ह्याचं पण डायरेक्ट लॉग असं आपण यूज करू शकतो. लॉग ऑफ थीटा मायनस थीटा 0 इज इक्वल टू ह्याचा येणार मायनस के टी प्लस सम C1. मायनस के टी प्लस C1. आता नेहमीची मेथड ई रेस टू ऑपरेट करू दोन्ही ठिकाणी. सो दॅट इम्प्लाइज ई रेस टू लॉग थीटा मायनस थीटा 0 इज इक्वल टू ई रेस टू मायनस के टी प्लस C1. आता हे आपण सेपरेट करणार. सो ई रेस टू लॉग गेलं. सो थीटा मायनस थीटा 0 इज इक्वल टू ई रेस टू मायनस के टी
इंटू e⁻c1. ते e⁻c1 ला आपण काहीतरी c म्हणूया आणि त्याच्या इनिशियल कंडिशन्स प्लेस करून आपण c ची व्हॅल्यू काढू, म्हणजे हे e⁻c असं इथे राहणार नाही. जसं आपण ग्रोथ आणि डिके साठी केलं होतं, इनिशियल कंडिशन्स घालायच्या, इनिशियल कंडिशन्स घालून डिफरन्शियल इक्वेशन्स पण आपण सॉल्व्ह केली होती याच्या आधी, तर त्याच पद्धतीचं आहे. सो दॅट इम्प्लाइज थीटा मायनस थीटा 0 इज इक्वल टू e⁻ kt इंटू सम c. आता या आपण c म्हणतो. आता ह्या c ची आपण व्हॅल्यू काढूया इनिशियली टेम्परेचर किती असणार आहे 0, कारण आपण 0 ह्या टेम्परेचरला त्या पोझिशनला सुरू करणार. सो t इज इक्वल टू असणार आहे 0. सो इनिशियली at t is equal to 0 we will get theta minus theta 0. पण आता ह्या थीटाला आपण थोडंसं वेगळं नोटेशन घेऊ, थीटा मायनस थीटा 0 नाही ठेवू, कारण इनिशियली ऍट t इज इक्वल टू 0 थीटा काहीतरी एक वेगळा टेम्परेचर असेल ना, हे थीटा नसणार आहे, काहीतरी बेसिक टेम्परेचर वेगळा टेम्परेचर असेल ना. म्हणजे सपोज इनिशियली 80 डिग्री सेल्सिअस होतं आणि कूल झाल्यानंतर 40 डिग्री सेल्सिअसला आलं, पण कूल झाल्यानंतर म्हणजे आफ्टर टी थीटा किती आले 40 डिग्री सेल्सिअस, पण इनिशियली काहीतरी वेगळा आकडा असणार ना, वेगळा नंबर असणार आहे, तो 80 डिग्री सेल्सिअस होता. मग त्या इनिशियलीसाठी हा थीटाला थीटाच म्हणून चालायचं नाही, थोडं वेगळं नोटेशन घेऊया. थीटा 1 असं आपण सपोज म्हटलं, इनिशियली ॲट टी इज इक्वल टू 0 थीटा इज इक्वल टू सपोज थीटा 1. थीटा हे थीटा 1 एवढं टेम्परेचर होतं. देन दॅट इम्प्लाइज थीटा 1 मायनस थीटा 0 इज इक्वल टू e⁻0 इंटू c. या c ची व्हॅल्यू काढतोय आपण. सो e⁻c इज 1. दॅट इम्प्लाइज c इज इक्वल टू थीटा 1 मायनस थीटा 0. ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली. आता ह्या इक्वेशनमध्ये इक्वेशन 1 म्हणूया, या इक्वेशन मध्ये c ची व्हॅल्यू रिप्लेस करूया आणि आपण इक्वेशन रिराईट करूया. देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स, काही सिंपल डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह केले ते नेहमीच लॉग घेऊन मग e⁻ घेऊन सेपरेट करून मग इनिशियल कंडिशन्स यूज करून c ची व्हॅल्यू काढली आणि आता आपण रिराईट करणार. सो दॅट इम्प्लाइज थीटा मायनस थीटा 0 इज इक्वल टू e⁻ kt इंटू c ची व्हॅल्यू मिळाली थीटा 1 मायनस थीटा 0. आता आपल्याला ॲट टाइम t इज इक्वल टू 0 के हा नॉन कॉन्स्टंट आहे, तो आपल्याला येईल काढतात एक्झाम्पल सॉल्व्ह करतात. सो ॲट t इज इक्वल टू सम टाइम आपल्याला थीटाची व्हॅल्यू काढायची असते, त्यामुळे हा जो इनिशियल कंडिशनचा हा भाग आहे थीटा 0 मायनस आहे, तो फक्त आपण इकडे ट्रान्सफर करूया. सो दॅट इम्प्लाइज थीटा इज इक्वल टू थीटा 0 प्लस होईल ना, तिकडे गेल्या थीटा 0 प्लस this theta 1 minus theta 0 into e⁻ kt आणि this is your equation of cooling. न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग जो आहे त्या कूलिंगचं इक्वेशन इथे आपण स्टेट केलेलं आहे आणि हे इक्वेशन यूज करून आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. वेअर टी इज टाइम, के हा अननोन कॉन्स्टंट आहे प्रोपोर्शनलचा, e⁻θ 1 इनिशियल बॉडी टेम्परेचर जे आहे ते थीटा 1 असतं, थीटा 0 इज सराउंडिंग टेम्परेचर, कोणत्या मीडियम मध्ये आहे ती बॉडी किंवा तो ऑब्जेक्ट कोणत्या मीडियम मध्ये, त्या मीडियमचं जे टेम्परेचर असेल दॅट टेम्परेचर इज थीटा 0. हा थीटा 0 अँड थीटा मीन्स आफ्टर टाइम टी बॉडी किती कूल झाली आणि आता त्याचं फायनल टेम्परेचर काय आहे दॅट इज थीटा. सो हे असं टेम्परेचर कूलिंगचं आपल्याला ह्या इक्वेशनने फाइंड आउट करता येतं आणि यासाठी अर्थातच आपण डिफरन्शियल इक्वेशनचा यूज केला आणि हा फिजिक्स आणि केमिस्ट्री दोन्हीचा कन्सेप्ट आहे. त्यामुळे आपण 3 इक्वेशन्स आतापर्यंत फॉर्म केली ज्याच्याने आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत, जी फिजिक्स केमिस्ट्री वगैरे रिलेटेड आहेत. तर हे इक्वेशन आणि आधीच्या व्हिडिओमधलं ग्रोथ आणि डिकेचं इक्वेशन, ही तिन्ही इक्वेशन्स नीट लक्षात ठेवा. ती इक्वेशन्स नाही लक्षात राहिली तर जी सुरुवात केली आहे म्हणजे स्टार्टिंग पॉईंट घेतलाय dθ/dt इज प्रोपोर्शनल टू थीटा मायनस थीटा 0 वगैरे, आणि मग ग्रोथ होते का डिके होते त्याच्याप्रमाणे प्लस मायनस साइन, एवढं जरी लक्षात ठेवलं तरी हे पुढचं तुम्ही सहज इझिली सॉल्व्ह करू शकता आणि हे फॉर्म करू शकता त्याचं इक्वेशन. फक्त ही इक्वेशन्स आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करताना यूज करणार आहोत.